गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या बातम्या। कोल्हापुरात सुरू असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना घरफोडी रेकॉर्डवरील आरोपी तपासून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरकडील पोलीस अंमलदार यांच्या तपास पथक तयार करून तपास सुरू केला। सदर तपास पथकामार्फत घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार राम कोळी, शुभम संगपाळ, सागर माने, सोमराज पाटील, लखन पाटील, परशुराम गुजरे यांनी केलेल्या तांत्रिक तपासान्वये येथील महिंद्र कुरिअर ऑफिसमध्ये केलेली घरफोडी ही तेथील कामगारनामे पंकज यांनीच केली असल्याची खात्री झाली। त्यामुळे नमूद पथकाने तात्काळ पंकज यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने पंकज कुंतीलाल कल्याणकर, वय वर्ष 23, राहणार आर.के. नगर, पाचगाव, कोल्हापूर असे सांगितले। त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले आहे। त्यानंतर 2 पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून त्याच्याकडून रोख रक्कम 3,06,000 रुपये हस्तगत करण्यात आली। त्याने आणखीन काही गुन्हे केले आहेत काय याबाबत त्याच्याकडे तपास सुरू असून त्याचा पुढील कायदेशीर कारवाईकरिता शिरोली MIDC पोलीस ठाण्यात हजर केले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, राम कोळी, सागर माने, सोमराज पाटील, लखन पाटील, शुभम संगपाळ, परशुराम गुजरे यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।